पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेल्या पानशेत धरणाच्या जलाशयात सध्या मी उभा आहे. तुम्ही हे बघू शकता. संपूर्ण हे जलाशय ऑलमोस्ट हे धरण आत्ता 80% भरलेलं आहे आणि याच धरणातून पाणी मुठा नदीमध्ये पुढं जातं आणि हेच पुढं खडकवासला आणि खडकवासल्यातून पुन्हा पुणे शहरातून पुढं ते पुढं ते जिल्ह्यासाठी शेतीसाठी हे पाणी वापरलं जातं. यासोबतच खडकवासल्याच्या एका कालव्यामधून सुद्धा पाणी पुढं शेतीसाठी आणि वापरण्यासाठी दिलं जातं. एकंदरीतच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी हे धरण खूप महत्त्वाचं आहे. यासोबतच या शेजारी म्हणजे माझ्या डाव्या साईडला वरसगाव धरण आहे आणि वरसगाव धरण सुद्धा ऑलमोस्ट 75% भरलेलं आहे अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली आहे. आणि हे जे धरण आहे पानशेत धरण ऑलमोस्ट 80% भरलेलं आहे. पुण्याच्या पश्चिम भागामध्ये हे धरण आहे आणि पूर्णपणे सह्याद्रीचा हा भाग आहे. या ठिकाणी आत्ता आज 25 जुलै आहे आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे. म्हणजे खूप जास्त किंवा संततधार किंवा मुसळधार पाऊस सुरू नाहीये, परंतु थोडा थोडा जो की हलक्या सरी जे आपण म्हणतो तो सतत पाऊस या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीतच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सुद्धा सध्याच्या परिस्थितीला अनेक भागामध्ये हलक्या सरी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे आणि पश्चिम भागामध्ये जर आपण बघितलं तर सह्याद्रीचा भाग किंवा कोकणातल्या भागातले काही जिल्हे असतील त्या भागामध्ये मुसळधार किंवा अतिजोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसतोय. सध्या म्हणजे 24 जुलै रोजीची जर आपण आकडेवारी बघितली तर राज्यामध्ये सरासरी 458 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. म्हणजे आतापर्यंतच्या 24 जुलै पर्यंतच्या 1 जून ते 24 जुलै पर्यंतच्या सरासरीच्या 3% कमी म्हणजे 97% पाऊस पडलेला आहे. एकंदरीतच जर असं ह्या आकडेवारीनुसार बघायचं झालं तर समाधानकारक पाऊस महाराष्ट्रभरामध्ये झालेला आहे. जर आपण कोकणाचा स्पेसिफिक विचार केला तर कोकणामध्ये 4% सरासरीच्या 4% अधिक पाऊस झालेला आहे 24 जुलै पर्यंतची आकडेवारी बघितली तर. म्हणजे या आकडेवारीवरून आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस आहे. सरासरीच्या 3% जरी कमी असला तरी तो एकूणच समाधानकारक पाऊस आपण म्हणू शकतो. परंतु ही जी पावसाची परिस्थिती आहे जर आपण महाराष्ट्र विदर्भात जर बघितलं, मराठवाडा विदर्भात जर बघितलं तर अनेक ठिकाणी पेरण्या अजून रखडलेल्या आहेत. राज्यात आजच्या स्थितीपर्यंत 80% जास्त पेरण्या झालेल्या आहेत, परंतु अजूनही जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि अजूनही अनेक भागामध्ये पेरण्या झालेल्या नाहीयेत. याचाच अर्थ असा आहे की जरी राज्यामध्ये 97% पाऊस पडलेला असेल तरी तो शेतीसाठी किंवा शेतीच्या कामासाठी पेरण्यांसाठी पूरक नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. एकूणच जून महिन्यात जर बघितलं तर अगदी 21-22 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पडलेला नव्हता. त्यानंतर पाऊस पडला आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यभर चांगला पाऊस पडलेला आपल्याला दिसला. जर एकूण जून महिन्याची सरासरी बघितली तर 53% पाऊस होता, 47% तूट होती. पण ही जी तूट आहे ती जुलै महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातील पावसाने भरून काढली, बऱ्यापैकी भरून काढली. त्यानंतर 8-9 जुलै नंतर पुन्हा पाऊस कमी झाला. 16-17 जुलै नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि अजूनही तो पाऊस अनेक भागामध्ये थोडाफार पाऊस सुरू आहे. ज्या पेरण्या जुलैच्या मध्यापर्यंत अगदी 60% होत्या त्या आता 80% पोहोचलेल्या आहेत. परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अजूनही पेरण्या लोक करतायत, शेतकरी करतायत. परंतु खऱ्या अर्थानं खरीपाचा जर विचार केला तर ही आत्ता जी काय पेरणी होणार आहे ती लेट पेरणी किंवा उशिरा केलेली पेरणी असं आपण समजू शकतो आणि याचा परिणाम निश्चितच पिकाच्या उत्पादनावरती होणार आहे. यामुळं आपण हे सांगू शकतो की सरासरी एवढा जरी पाऊस पडलेला असला तरी खरीपाच्या पिकावरती शेतीवरती त्याचा निश्चितच परिणाम झालेला आहे. कोकणात सुद्धा जास्त पाऊस पडलेला आहे 4%ने अधिक आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्राची सरासरी चेक केली तर 97% पाऊस म्हणजे सरासरीच्या 3%नी कमी पाऊस पडलेला आहे. आणि जुलै महिन्याचा जर विचार केला तर जुलै महिन्यात सुद्धा सरासरीच्या 93% पाऊस पडणार आहे असा जो अंदाज होता तो हवामान विभागाने दिला होता. त्याप्रमाणे पाऊस आतापर्यंतचा जुलैचा जर विचार केला स्पेसिफिक तर समाधानकारक पडतोय. परंतु अजूनही विदर्भातल्या काही भागामध्ये पाऊस चांगला पडतोय. पश्चिम महाराष्ट्र किंवा घाट भाग किंवा कोकण भाग असेल या ठिकाणी पाऊस चांगला पडतोय. परंतु मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे किंवा काही भाग जो आहे त्यामध्ये पाऊस अजूनही चांगला पडताना दिसत नाहीये, समाधानकारक पाऊस पडताना दिसत नाही. एकूणच काय तर पाऊस निश्चितच कमी आहे. सरासरीच्या जरी 3% पाऊस कमी असला तरी त्याचा एकदाच खूप जास्त पाऊस पडणं किंवा कोकणामध्ये खूप जास्त पाऊस पडणं आणि त्याची सरासरी यामध्ये आल्यामुळं ही सरासरी आपल्याला समाधानकारक वाटते. पण
पेरण्याचा किंवा एकूणच शेतीचा पिकाचा जर आपण अंदाज घेतला तर तो पाऊस शेतीसाठी समाधानकारक नाही असं आपण म्हणू शकतो. सध्या मी पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती आहे आणि या घाटमाथ्यावरती जेवढी काही जी धरणं आहेत ती आता पूर्णत्वाकडे भरण्याकडे जात आहेत. त्यामुळं या धरणावरती आधारित जी काही शेती आहे, शहरं आहेत, त्यांच्या पाण्याचा प्रश्न तरी आत्ता सुटेल असं दिसतंय. आता सध्या हे जे धरण आहे ते 80% मी सांगितल्याप्रमाणे भरलेलं आहे. शेजारीच वरसगाव धरण आहे, ते सुद्धा 75% भरलंय आणि यातनं जो विसर्ग आहे तो पुन्हा मुठा नदीमध्ये केला जातो. तो खडकवासला आणि पुणे शहरासाठी पुन्हा ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, काही पाणी शेतीसाठी वापरलं जातं आणि असेच या घाटमाथ्यावरची जी धरणं आहेत ती सुद्धा आता हळूहळू पूर्ण भरण्याकडे जातील. परंतु मराठवाडामध्ये उजनी धरण असेल, सोलापूरमध्ये इंदापूरच्या त्या साईडला भिगवण साईडला किंवा मराठवाड्यातलं जायकवाडी धरण असेल, विदर्भातले काही धरण असेल, या धरणाची जी पाणी पातळी आहे ती अजूनही 50% कमी किंवा अनेक धरणं अजून 30-32% आहेत. त्यामुळं अजूनही त्या भागामध्ये पाऊस पडण्याची जी काय प्रतीक्षा आहे ती शेतकऱ्यांना, नागरिकांना आहे. पण या पश्चिम भागामध्ये ही जी धरणं आहेत ती समाधानकारक भरलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पानशेत, पुणे.